स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड कॅप राऊंड सुरू झालेला आहे. कॅप राऊंड म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन 25 तारखेपासून सुरू झालेलं आहे. 10 तारखेपर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 15 दिवस हे असणार आहे. त्यानंतर आपलं 25 तारखेपासून स्क्रुटिनी म्हणजे तुमचं डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय होत आहे. टेक्निकल एज्युकेशनचे व्हेरिफिकेशन हे ऑफलाईन होत असते आणि आपलं व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन होत असते. यामध्ये खूप विद्यार्थ्यांची प्रश्न आहेत. आपले जे फॉलोअर्स आहेत, जे व्हिडिओला म्हणजे युट्यूबला कायमस्वरूपी व्हिडिओ बघत असतात, जे सबस्क्राईब केलेले आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत. फोन पण येतात, ग्रुपला मेसेज पण आहेत. पहिला प्रश्न कोणता आहे तर फीजच्या संदर्भात. सर फीज एवढी एवढी आहे. नंतर आहे गॅप. नंतर विद्यार्थ्यांचा आहे इनरेग्युलर कॉलेज, रेग्युलर कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, नंतर याची फीज किती, गव्हर्नमेंट कॉलेजची फी किती, अशी प्रश्न आहेत. नंतर व्हॅलिडिटी, पोच पावतीवरती फॉर्म भरता येणार आहे का, मग माझं ओपन मधून ऍडमिशन जाईल का, हे सर्व प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. आपण पुन्हा सायंकाळला व्हिडिओ बनवू ज्या माध्यमातून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला बघत असाल किंवा पहिल्यांदा आपण पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणार अपडेट असेल, जे अपडेट तुमच्या साठी महत्वाचं असेल आणि तुमच्या कायमस्वरूपी महत्वाचं असेल, जेणेकरून तुम्हाला या बीएडची जी काही प्रक्रिया आहे, या बीएडच्या प्रक्रियेपासून तुमच्या राहण्याची व्यवस्था म्हणजे वसतिगृहाचा फॉर्म भरण्यापर्यंत आणि तुमच्या वसतिगृहात नंबर नाही लागला त्या व्यतिरिक्तही जी काही योजना आहेत त्याच्या मार्फत तुम्हाला जी निर्वाह भत्ता म्हणजे तुमचं भाडे तत्व जे काही तुम्ही राहणार असाल त्याची सुद्धा फीज शासन तुम्हाला देत असते, म्हणजे आधार, स्वयं आणि स्वाधार योजना. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. बघा, तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा की सर इनरेग्युलर आणि रेग्युलर कॉलेजेसचा म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तो मुद्दा येते, पण तो मुद्दा थोडा बाजूला लावला, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो आहे. पहिला विषय आहे आपला जी तुम्ही यादी, तुमच्या जे डॉक्युमेंटची यादी आहे त्या डॉक्युमेंटची यादीमध्ये तुमच्याकडे महत्वाचा विषय म्हणजे तुमच्या काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नाही. मग रिझल्ट कुणाचा लागलेला नाही? जे पदवी फायनल इयरला विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट लागलेला नाही, जे वायसीएमला आहेत त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. मग या दोन्ही विद्यार्थ्यांचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला होता, त्यात सांगितलेलं आहे की तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका ठेवा. तुमच्याकडे 15 दिवस आहे. या 15 दिवसामध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीला वाटत असेल तर ते त्या दिवसात जर 45 दिवस होत असेल त्यापूर्वी ते तुमचा रिझल्ट लावणार आहे आणि तेव्हापर्यंत तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. म्हणजे पहिला मुद्दा झाला आपला फायनल इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नाही तर त्यांनी कॅप राऊंड कसा रजिस्ट्रेशन करायचं, तर त्यांनी रिझल्टची वाट बघायची आहे. दुसरा विषय आहे आपल्या विद्यार्थ्यांचा वायसीएमचा पण तसंच आहे. वायसीएमचा रिझल्ट लागलेला नाही, त्यांनी पण वेट अँड वॉचची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे. दुसरा विषय आहे गॅप सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांकडे गॅप सर्टिफिकेट नाही, एका दिवसात गॅप सर्टिफिकेट, अर्ध्या तासामध्ये तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गॅप सर्टिफिकेट मिळते. कॅफेमधून तुम्ही बनवून घेऊ शकता, नोटरी करून तुम्हाला ते करायचं आहे, लिगल पेजवर तुम्ही बनवू शकता, स्टॅम्प पेपरवर तुम्ही ते बनवू शकता. एका दिवसात तुम्ही तहसील कार्यालयामधून गॅप सर्टिफिकेट तुम्हाला बनवायची आहे. म्हणजे जेवढ्या वर्षाची तुमची गॅप असेल तेवढ्या वर्षाची गॅप सर्टिफिकेट बनवायचं आहे. तिसरा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, विषय हा महत्वाचा आहे की सर आम्ही पीजीचं ऍडमिशन केलं, पीजीला आमचं ऍडमिशन आहे, पीजीला फायनल इयरला आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोणतेही तुम्ही एमए करत असाल किंवा एमएससी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही प्रश्न करतात की सर मी फायनल इयरला म्हणजे फायनल आहे माझं आणि अजून रिझल्ट लागलेला नाही तर मी फॉर्म भरू शकतो का? तर तुम्ही 200% फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कारण बीएड हे पदवीवर आहे. म्हणजे अट कोणती आहे? पदवी नंतर बीएड करायचं आहे, पीजी नंतर नाही. म्हणजे याचा क्रायटेरिया काय, पात्रता काय, तुम्हाला कोणतीही पदवी नसर तुम्ही करू शकता. तर तुम्ही पदवी झाले असल्यामुळे तुम्ही एमएचे तुम्ही त्यात मार्क्स नाही टाकले, एमए झालाय म्हणून नाही टाकले तरी तुमचा त्या ठिकाणी याचा कोणत्याही एमएचा काही त्याच्याशी संबंध नाही. तुमचा संबंध आहे डिग्रीशी, म्हणून ते नाही टाकलं तर चालतं, तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुम्ही बीए, बीकॉम, बीएससी ला जरी फायनल इयरला असाल तरी फॉर्म भरू शकता. पण पीजीला जर असाल तर त्यात असं डोक्यात घालू नका की त्याचा रिझल्ट लागला नाही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही 200% फॉर्म भरू शकता, कारण तुमची पदवी झालेली आहे. हा एक प्रश्न झालेला आहे. नंतर आहे प्रश्न विद्यार्थ्यांचा की सर आम्हाला फीज तीनही स्वरूपाच्या सांगतोय मी, ऍडेड कॉलेज, नंतर गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज. पहा, ऍडेड कॉलेज म्हणजे काय
तर अनुदानित कॉलेज ज्याला शासन मान्यता आहे, शासन मान्य आहे आणि ज्याचं संपूर्ण फी कोण देत असते, शासन देत असते. पण आपल्या वतीनं सुद्धा कॉलेजला शासन देत असते, त्या अनुदानित कॉलेज त्याची फीज सुद्धा तेवढीच असते जेवढी प्रायव्हेट कॉलेजची फीज असते. बरोबर. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की त्यांची फीज तेवढी आहे, परंतु वेगवेगळ्या ॲडेड कॉलेजची फीज वेगवेगळी असू शकते. म्हणजे यवतमाळच्या कॉलेजची एखाद्याची फीज 27,000 असेल तर मुंबईच्या कॉलेजची फीज वेगळी असू शकते, नागपूरच्या कॉलेजची फीज वेगवेगळी असू शकते. नंतर जे आपले प्रायव्हेट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेजची फीज सुद्धा वेगवेगळी असू शकते. कोणत्या कॉलेजची फीज 24,000 असू शकते, कोणत्या कॉलेजची फीज 27,000 असू शकते. ज्या ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलेली फीज आहे, जे आपले शुल्क नियामक मंडळ आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांच्याकडे त्यांचे ते असते, त्यानुसार ते ठरवलं असतं आणि त्याच्याच माध्यमातून ते युनिव्हर्सिटीकडून सुद्धा ते ठरवून घेतली जाते आणि तेवढीच फीज ते शासन यांना देत असते. म्हणून त्यांची फीज सारखीच असते. नंतर एक गव्हर्नमेंटची सुद्धा फीज तेवढीच असते जेवढी फीज बाकी इतर ओपनची फीज सुद्धा तेवढीच असते. परंतु SC ST OBC जे काही असेल त्यांना त्यांच्यानुसार कॅटेगरीनुसार ती फीज दिली जाते. जसं SC आणि ST ला 100% स्कॉलरशिप आहे, मग ती स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला रिफंड होते. SC ला सुद्धा रिफंड होते. जर मुलं असतील तर मुलांना सुद्धा फीज जी आहे ती 50% मिळत असते. OBC NT VJNT SBC असेल त्यांना 50% आहे, मग त्यांना सुद्धा 50% फीज भरावं लागते आणि 50% तुम्हाला रिफंड होते. त्या तिन्ही कॉलेजमध्ये तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप तुम्ही होल्डर आहात, तुम्हाला सर्वांना माफ होते आणि सर्वांना स्कॉलरशिप मिळते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्हाला असं वाटते, असे सुद्धा प्रश्न विचारले, सर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते, मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजे मिळणार आहे की नाही? प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण मिळणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, एक शब्द लक्षात घ्यायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांची कॅप राऊंड थ्रू प्रोसेस झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते, हे डोक्यात घ्यायचं आहे. कॉलेज कोणतंही असो, ऍडेड असो, गव्हर्नमेंट असो किंवा मग प्रायव्हेट असो, कॅप राऊंड टू ऍडमिशन मिळणं म्हणजे तुम्ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉलेजला जाणं, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून सर्वांना स्कॉलरशिप मिळते, हा सुद्धा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे. असे 4 ते 5 मुद्दे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे होते. या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे असतील. वसतिगृहाचा मुद्दा आहे, सर आम्ही फॉर्म लास्ट डेट तर लवकरच आहे, आम्ही फॉर्म कधी भरू, अजून तर ऍडमिशन प्रोसेस सुरू व्हायची आहे. हॉस्टेलच्या संदर्भात सांगतोय की सर्व विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहेत ओपन सोडून. म्हणजे NT विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, SBC विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे, नंतर OBC विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे आणि नंतर VJ विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे. ST विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत आणि SC विद्यार्थ्यांचे पण हॉस्टेल्स आहेत. म्हणजे सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहेत. पण वेगवेगळी वसतिगृह वेगवेगळ्या ठिकाणी नाहीत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही वसतिगृह आहेत. मग आपल्याला आपण ज्या ज्या वसतिगृहातून बसू शकतो त्या वसतिगृहात तुम्ही फॉर्म भरू शकता. उदाहरणार्थ ST विद्यार्थी असेल तर हा ST विद्यार्थी समाज कल्याणच्या वसतिगृहात फॉर्म भरू शकतो आणि आदिवासी वसतिगृहामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतो. नंतर समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतो. नंतर OBC विद्यार्थी असेल, NT विद्यार्थी असेल, SBC असेल, नंतर VJ असेल, तर हे विद्यार्थी जे आहेत ते समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये फॉर्म भरू शकतात आणि नंतर आपल्या इतर मागास व बहुजन कल्याण विभाग वसतिगृह आहेत त्यांच्या वसतिगृहामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात. म्हणजे दोन्ही वसतिगृहामध्ये ते फॉर्म भरू शकतात. पण ही जी विद्यार्थी आहेत हे आदिवासी वसतिगृहामध्ये फॉर्म भरू शकत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये ऑल ओव्हर सर्व प्रवर्गातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, बरोबर, आणि आदिवासी वसतिगृहामध्ये फक्त आदिवासी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. नंतर तुमचा जर वसतिगृहामध्ये नंबर लागलेला नाही तर लक्षात घ्यायचं आहे की नंबर तुमचा लागणार आहे का, तर कॅपराऊंड पर्यंत तुमचे फॉर्म जे असतात वसतिगृहाचे ऑनलाईन प्रोसेस हे सुरू असतात. 15 दिवसांनी तुमची ऑनलाईन प्रोसेस, जसं 11वीची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे तरी पण आपली अप्लिकेशन जी आपल्याला सुरू आहे, म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन जी काही आहे समाज कल्याणची, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विभागाच्या, ह्या सर्व साईट सुरू आहेत. त्यामुळे तुमची ऍडमिशन जशी झाली तुम्ही तसा प्रवेश घेऊ शकता. जर तुमची ऍडमिशन प्रोसेस नाही झाली, पुढच्या वेळेला 15 दिवसांनी पुन्हा तुमचा अनलॉक लॉक हे जे असते प्रोसिजर असते, हे कशाची, हॉस्टेलची, तर त्या 15 दिवसांनी हॉस्टेल लिस्ट लावल्या जाते आणि त्या जागा पॅक केल्या जात असतात. त्यामुळे तुम्हाला वसतिगृहात ऍडमिशन मिळतेच, हे 100% असणार आहे, कारण ती प्रक्रिया सुरूच असणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. अशी ही जी प्रश्न होती ही संपूर्ण प्रश्न आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिले आहेत. या व्यतिरिक्त जर काही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही ग्रुपला शेअर करा, तुम्ही कमेंट द्या आणि आपलं काय म्हणणं आहे ते सुद्धा यावरती सांगू शकता. तुम्ही तुमचं मत मांडू शकता विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हे अपडेट होतं. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न पडले असेल तर नक्कीच आपण विचारा. ग्रुपला जॉईन व्हा. स्नेहल आर्ट ऑफ टीचिंगची लिंक दिलेली आहे खाली, त्यामध्ये जॉईन व्हा आणि आपल्या अशाच अपडेट करिता आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.